नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागामध्ये अतिशय रंजक वळण आलेलं आहे. चला तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय घडलेलं आहे सविस्तरपणे पाहूया. तर आता मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहतो, अमृताने मंजूला फोन केलेला असतो. त्यावर अमृता म्हणत असते, "हे बघ ताई, तू ना दाजींना बाहेर कुठेतरी भेटायला बोलव. त्यांना घरी वगैरे भेटू नकोस. बाहेर कुठेतरी भेटायला बोलव. आणि तू आपल्या कानामध्ये ना हेडफोन घालून जा आणि तू मला कॉल कर आणि त्यावेळी मी तुला जे जे काही सांगेन ना तेवढं तू दाजींना विचारायचं आणि बघ दाजी कसं तुला आपल्या मनातलं सगळं काही सांगून मोकळं होतील." तर इकडे मंजू पण, "हो अमरे, बरोबर आहे तुझं, मी पण तसंच करते," असं म्हणते आणि त्यावर मंजू म्हणते, "हे बघ अमरे, पण त्याचं उलटं काहीतरी व्हायला नको." त्यावर अमृता म्हणू लागते, "अगं तसं काहीच होणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. पण मी सांगितलेलं तू एक लक्षात ठेव, तू ना दाजींना बाहेरच भेटायचं." त्यावर आता मंजू पण ठीक आहे असं म्हणते. तर आता अमृता फोन ठेवते. तर इकडे मंजू पण आता फोन ठेवते आणि प्रिया मंजूचं सगळं बोलणं ऐकतच असते आणि ती आता मंजूजवळ येते आणि विचारते, "काय गं मंजू, कोणाबरोबर बोलत होतीस? एकदमच मध्ये हसत होतीस, एकदमच टेन्शन आल्यासारखं करत होतीस. नेमकं तू कोणाबरोबर बोलत होतीस?" तर इकडे मंजू म्हणू लागते, "अगं मी अमृताशी बोलत होती." त्यावर आता प्रिया म्हणते, "अमृताशी बोलत होतीस होय?" तर पुढे प्रिया म्हणू लागते, "बरं मंजू, तुला एक माहिती आहे ना, काल का परवा तू रात्री सत्याची वाट बघत उभी होतीस. तू एवढं ठामपणे म्हणत होतीस की सत्या येणार म्हणजे येणार. पण काय झालं, त्या रात्री सत्या आला की नाही? माहित होतं की सत्या येणार नाही, पण तूच म्हणत होतीस ना, सत्या जबाबदारी विसरत नाही, सत्या सगळं पार पाडतो. मग आला का सत्या?" म्हणूनच सांगते मी मंजू, विश्वास ठेवायचा, पण अतिविश्वास ठेवायचा नाही आणि अतिविश्वास जर ठेवला ना कोणावर तर असा होतोय बघ. प्रिया ही मंजूमध्ये आणि सत्यामध्ये गाड्या लावण्याचा प्रयत्न करणारच असते, पण मंजू तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो, तर आता सत्या हा तात्यासाहेबांच्या घराजवळ आलेला असतो. तेव्हा आता तेथे पंकज उभा असतो. सत्या पंकजला विचारतो, "पंकज, तात्यासाहेब कुठे आहेत?" त्यावर आता पंकज म्हणतो, "तात्यासाहेब आले नाहीत." त्यावर आता सत्या म्हणू लागतो, "तात्यासाहेब आले नाहीत, मग आम्हाला कशाला बोलवलंय?" त्यावर आता पंकज म्हणू लागतो, "हे बघ सत्या, विश्वासाने तात्यासाहेबांनी तुझ्याकडं जे काम दिलं होतं ना, चार प्रमुखाचं, ते काम तू व्यवस्थित करत नाहीयेस. हे हल्ली तुझं त्यामध्ये लक्ष नाहीये बघ." ही सगळी उत्तरं मला तात्यासाहेबांना द्यायला लागतात. मला सांग ना, तुला जमत नसेल तर सरळ सांग ना, मी सरळ तात्यासाहेबांना सांगून टाकतो. मला जमत नाहीये आणि त्याच्या जागी आपण एका जबाबदार माणसाला काम देऊया. एकदम बलमा पंकजला म्हणतो, "ए पंकज, उगाच सत्यावर राग आहे म्हणून तू त्याला दोष देऊ नकोस. काय सत्याने काम केलं नाही सांग ना मला. गरिबांच्या झोपडपट्टीत जाऊन स्वेटर वाटणार आहे तो. शेतकऱ्यांसाठी खत वाटपाच्या योजना राबवल्यात त्याने. महिलांसाठी योजना राबवल्या आहेत आणि मुलींसाठी पण त्याने योजना राबवल्या आहेत. आता नवीन मतदारांना भेटून त्यांचं मार्गदर्शन पण केलंय त्यानं. अखंड मतदारसंघ पिंजून काढतोय त्यो आणि तू कशाला म्हणतोस कुठली कामं करत नाही त्यो म्हणून." तर आता सत्या बलमाला शांत करतो. सत्या म्हणतो, "बलमा जरा शांत हो. उगाच पंकजला उलटं बोलू नकोस." पुढे आता सत्या पंकजला म्हणतो, "हे बघा पण पंकज, मला मान्य आहे की मागच्या काही दिवसांमध्ये माझ्याकडून चुका झाल्या आहेत. माझं कामामध्ये नीट लक्ष नाहीये. त्यामुळे मी मनापासून तुमची माफी मागतो. इथनं पुढं असं काहीही होणार नाही." तर इकडे आता पंकज जरा ॲटिट्यूड दाखवायला चालू होतो. तर इकडे बलमा एकदम म्हणतो, "का रे सत्या, तू एवढं कामं करतोस, पक्षासाठी एवढं पळपळ पळतोस आणि याची का बोलणं तू ऐकून घेतोस?" सत्या बलमाला म्हणतो, "हे बघ बलमा, ज्या जोमानं कामं व्हायला पाहिजे होती, त्या जोमानं कामं झाली नाहीत. हे आपण मान्य करायला पाहिजे." त्यानंतर आता सत्या एकदम रागाने पंकजकडे बघतो आणि म्हणतो, "पण कसं आहे बलमा, जेव्हा माझी चूक असते ना, तेव्हा सत्या गाढवाची माफी मागायला पण पुढं-मागं बघत नाही. आणि पंकज तर आपल्याला सीनियर आहे. सॉरी, सॉरी पंकज सर," असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो. तर इकडे पंकज आता रागाने सत्याकडे बघत असतो. त्यानंतर आता पुढे सत्या आणि बलमा इकडे कार्यालयावर येतात. तेव्हा तिथे स्वेटर आलेले असतात. कारण गोरगरिबांना सत्या हा तात्यासाहेबांच्या नावाने स्वेटर वाटणार असतो आणि त्यांची मदत करणार असतो. तर ते सगळे स्वेटर आलेले असतात. सत्या आता ते स्वेटर घालून चेक वगैरे करतो. सगळं क्वालिटी वगैरे सगळी काही चांगली असते. आणि सत्या आता सगळ्यांना सांगू लागतो, "हे आपण काम दरवर्षी करणार आहोत. कारण
इलेक्शन असू दे नसू दे, गोरगरिबांना आपण जर योग्य वेळी जर आपण त्यांची मदत करत राहिली तर ते पण आपल्याला कधीच विसरणार नाहीत. आता बलमा हा सत्याजवळ येतो आणि त्याला जरा बाजूला घेतो आणि तो आता विचारू लागतो, हे बघ सत्या, मम्मी साहेबांनी तर तुझा सगळा गेम विस्कटून टाकलाय. मग आता तू वाघमाऱ्यांना काय सांगणार, कधी प्रपोज करणार, कसं करणार सगळं? तर इकडे सत्या म्हणू लागतो, वाघमारे? वहिनी म्हणायचं वहिनी. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, बर बाबा वहिनी. पण सत्या कसं आहे ना, असं वहिनी म्हणून होत नसतं. तुला तुझ्या मनातलं वाघमाऱ्यांना बोलून सांगायला पाहिजे. वहिनींना सांगून टाकायला पाहिजे. आणि जेव्हा तू त्यांना प्रपोज करशील आणि तेव्हा त्या जर तुला हो म्हणाल्या, तर तेव्हा खऱ्या अर्थाने त्या माझ्या वहिनी होतील. कळालं का तुला? इकडे सत्या म्हणू लागतो, अरे मी काय करणार सांग की बलमा? त्या देवयानी मॅडम आणि आमच्या मम्मी सारखं आमच्यावर पाळत ठेवून आहेत. तू बघ आता तुला काहीतरी आयडिया सुचते का? मी पण विचार करतो. तर इकडे बलमा आता विचार करू लागतो आणि बलमाला एक आयडिया सुचते. आता तो सत्याला ती आयडिया सांगू लागतो. बलमा म्हणतो, हे बघ सत्या, आपण ना तुझ्यावर हल्ला झालाय अशी केस करायची आणि मग तुझ्या प्रोटेक्शनसाठी कोणीतरी पोलीस तुझ्याबरोबर येईल तुझ्या सिक्युरिटीसाठी. आणि जर वाघमारे आल्या तर वाघमारे पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहतील ना, तुला आणि त्यांना थोडा वेळ मिळेल. तर आता सत्य म्हणू लागतो, अरे पण हे कसं शक्य आहे? ते पोलीस वाघमारेंनाच का बरं माझ्याबरोबर पाठवतील? दुसऱ्या पोलिसांना पण पाठवू शकतात ना. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, अरे पॉझिटिव्ह विचार कर ना, पॉझिटिव्ह. त्यावर आता सत्य म्हणू लागतो, हे मला काय बरोबर वाटत नाही, तू दुसरी काय आयडिया सुचते का बघ. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, बर बाबा सत्या, आता मला जे काही सुचवायचंय ते 15 दिवसानंतर सुचेल बघ. आता तुझं लग्न राहिले 2 आठवडे आणि या 2 आठवड्यात तुला काय मजा करायची आहे करून घे, काय एन्जॉय करायचं आहे करून घे. आणि 2 आठवड्यानंतर तुझा डिवोर्स होणार आहे. तर इकडे सत्या म्हणू लागतो, ए नाही नाही बलमा, जे काय करायचं नाही आपल्याला या 2 आठवड्यामध्येच करायला पाहिजे. तर आता सत्या पुढे म्हणतो, बरं ठीक आहे बलमा, तू जसं म्हणतोस तसं करूया आपण. तर आता बलमा म्हणतो, हम बाग आत्ता कसं? त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो 4 ते 5 गुंड इकडे दारू पीत बसलेले असतात आणि ते जुगार खेळत असतात. तर तेथे पंकज येतो आणि ते गुंड आता पंकजला म्हणत असतात, काय पंकज शेठ तुम्ही इकडे कसं? त्यावर आता पंकज म्हणू लागतो, सत्याचा तो फोटो दाखवतो आणि त्याच्या हातातील एक पैशाचा बंडल त्या गुंडांना देतो. तर इकडे ते गुंड म्हणत असतात, पंकज सेठ याला वर पाठवायचं का काय करायचं? तर इकडे आता पंकज म्हणतो, ह्याला वर पाठवायचं नाही आहे, फक्त याची चांगली धुलाई करायची आहे. एवढंच. आणि या सगळ्यामध्ये माझं नाव येता कामा नाही, असं पंकज त्यांना सांगतो आणि तेथून पैसे देऊन तो निघून जातो. तर इकडे गुंड आता पैसे घेतात. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे बलमा आणि सत्याने 4 ते 5 मित्रांना बोलवलेलं असतं आणि आता बलमा तिथे येतो आणि म्हणून त्या मित्रांना सांगू लागतो, हे बघा मित्रांनो, आपल्याला सत्याची मदत करायची आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे बोलवलं आहे. तर ते सगळे मित्र म्हणू लागतात, होय, सत्यदादाची मदत आम्ही करणार ना. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, हे बघा, आपण काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. सत्यदादाच्या घराजवळ आम्ही असणार आहे आणि तुम्ही तिथे सगळेजण यायचं आहे आणि तिथे सत्याला तुम्ही पुढे बघितल्या सत्याची चांगलीच धुलाई करायची आहे आणि ऍक्टिंग करायची आहे. तर इकडे ते पहिला मित्र, नाही नाही आम्ही कसं सत्यादादाला मारणार, असं ते म्हणू लागतात. त्यानंतर बलमा म्हणतो, अरे ऍक्टिंग करायची आहे. तर इकडे ते मित्र म्हणू लागतात, बरं ठीक आहे आम्ही करतो, पण ही ऍक्टिंग का करायची आहे असं ते मित्र विचारतात. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, अरे तुम्हाला ते कशाला पाहिजे आहे, तुम्हाला जेवढं सांगितले तेवढं करा ना. तर सत्या म्हणतो, हे बघा मित्रांनो, तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही करा आणि तुमच्या या मदत करण्याने ना माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, आम्ही जे सांगतोय तेवढं करा आणि तुम्ही वेळेत, बरोबर नक्की वेळेत तिथे हजर राहा आणि तुम्हाला जे सांगितले ते सगळं बरोबर करा. त्यावर आता ते मित्र पण त्याला होकार देतात. त्यानंतर आता पुढे बलमा हा सत्याला म्हणत असतो, हे बघ सत्या, आता ना तू वाघमाऱ्यांना फोन लाव आणि ठरल्याप्रमाणे तू तुझ्या घराच्या आजूबाजूला त्यांना बोलवून घे आणि मग आपला प्लॅन तिथे आपण पार पाडूया. आणि घराच्या थोडं लांबच बोलवून घे, म्हणजे मम्मी साहेब वगैरे कोणी आपल्याला पाहायला नको. चल लाव आता वाघमाऱ्यांना फोन, सॉरी सॉरी वहिनीला फोन लाव. आता बलमा सत्याला सांगतो आणि सत्य आता मंजूला फोन लावणारच असतो. तेवढ्यातच तिकडून मंजू मंजू स्वतःच सत्याला फोन करते. तर इकडे सत्य आता बलमाला म्हणतो, बलमा बघितलंस का, त्यांचाच फोन आलाय.
देवाला पण माहिती आहे आणि देवाला पण असं वाटतंय की आमच्या दोघांची जोडी बनायला पाहिजे. तर आता सत्या हा फोन उचलतो. तर तिकडे मंजू म्हणू लागते. तर आता मंजू विचारते, "सत्या कुठं आहेस तू?" त्यावर आता सत्या म्हणू लागतो, "अहो आलोच की तुम्हाला न्यायला, लगेच येतो." त्यावर आता मंजू म्हणू लागते, "अरे नको, आता येऊ नकोस. पण आपण ना थोड्या वेळाने आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी भेटूया का?" आता मंजू सत्याला विचारते. तेव्हा आता सत्या एकदम थक्क झालेला असतो. मग सत्या म्हणतो, "भेटूया की." सत्या बलमाला म्हणतो, "अरे वाघमारे स्वतःच मला फोन केलेत आणि ते आज भेटायला बोलवत आहेत." तर बलमा म्हणतो, "अरे हे तर खूपच बरं झालं की. चल आता जाऊया." असं म्हणून सत्या आणि बलमा तिकडे घराकडे निघतात. तर इकडे मंजू पण आता घराजवळ सत्याला भेटण्यासाठी येणार असते. खरं तर आता अमृतानेच मंजूला सांगितलेलं असतं, की "तू सत्यादाजींना कुठेतरी बाहेर भेटायला जा." आणि आता मंजू पण हेडफोन-बिडफोन घालून कानात सत्याला भेटायला ती आलेली असते. तर आता पुढच्या सीनमध्ये पाहतो सत्या हा मंजूची वाट बघत उभा असतो आणि तेथे बलमा लपून एका आडोशाला बघत असतो. तर मंजू तेवढ्यातच तेथे येते. तर आता सत्या मंजूजवळ जातो आणि इकडे-तिकडे बघत असतो. तर मंजू विचारते, "काय झालं सत्या? तू इकडे-इकडे का बघत आहेस? देवयानी मॅडम तर नाहीत ना इथे?" त्यावर आता सत्या म्हणू लागतो, "नाही, नाही वाघमारे तुम्ही ना टेन्शन घेऊ नका. कोणी नाहीये इथे." "मग काय झालं? तुम्ही मला इथे का बोलवलं? काय बोलायचं होतं तुम्हाला?" तर इकडे मंजू आता बोलू लागते. तिला अमृता आता फोनवरून सगळं सांगत असते. तसं मंजू बोलू लागते. मंजू म्हणते, "हे बघ सत्या, आता आपल्या डिव्होर्सला फक्त 15च दिवस उरलेत." मग त्यावर सत्या म्हणतो, "मग वाघमारे तुम्ही काय ठरवले आता?" तर इकडे मंजू म्हणू लागते, "आत्याने डीजेच्या आणि माझ्या लग्नाचा मुहूर्त पण काढलाय." तर आता हे ऐकून सत्याला धक्का बसलेला असतो. सत्या कसाबसा आता हिंमत करून मंजू बरोबर बोलू लागतो, "वाघमारे तुम्ही ना प्लीज असं काहीही करू नका. तुम्ही ना हे सगळं आत्याच्या दबावाखाली येऊन असलं काही करू नका." त्यावर आता मंजू म्हणू लागते, "का सत्या? मी हे करायला नको असं का वाटतंय तुला?" ते आता धाडस करून बोलू लागतो, "कारण माझं तुमच्यावर तो आता प्रेम आहे असं बोलणारच असतो. तेवढ्यातच पंकजने पाठवलेले गुंड तेथे येतात आणि ते काहीही विचार करत नाहीत आणि सत्याला आता वाटतं, की हे त्याचेच मित्र आहेत आणि सांगितल्याप्रमाणे प्लॅननुसार ते सगळे मित्र मला इथे मारायला आले आहेत, असं सत्याला वाटतं. पण ते खरोखर गुंड असतात आणि त्या पंकजने सत्याला मारण्यासाठी पाठवले असतात. ते गुंड पण येतात आणि डायरेक्ट सत्याला मारू लागतात. आणि सत्या पण आता त्यांचा गप्प गुमान मार खात असतो आणि थोड्या वेळाने आता मार खाताना सत्याला जाणवतं, तर ही लोक सगळे मला खरोखरच मारत आहेत. तर आता ते सगळे गुंड सत्याला मारत असतात. मंजू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करते. मंजू जोरात ओरडत असते. तर इकडे बलमा आता विचार करत असतो आणि बलमाला पण वाटत असतं, की ते त्यांचेच मित्र आहेत आणि सांगितल्याप्रमाणे ते मारत आहेत. बलमा विचार करतो, की यांना फक्त मी नाटक करायला सांगितलं आणि हे खरोखरच त्यांना मारायल्यात असं वाटायलंय. एवढी चांगली ॲक्टिंग करायल्यात असं बलमाला वाटत असतं. पण ते गुंड खरोखरच सत्याला मारत असतात. आता थोड्या वेळानंतर त्या सत्याच्या मित्रांचा फोन येतो बलमाला आणि ते मित्र म्हणू लागतात, "आम्हाला जरा यायला उशीर झालाय. सत्यादादा तिथे पोहोचलाय का? आम्ही पोहोचतोच 10 मिनिटात." असं ते मित्र आता बलमाला म्हणतात आणि बलमाची आता खिडकी उघडते. डोक्याची खिडकी उघडते. बलमा विचार करतो, की तुम्ही अजून येणार आहे. मग ही लोकं कोण आहेत? ही लोकं सत्याला का मारतायत? मग बलमाला लक्षात येतं, की ही खरोखरचीच गुंड आहेत. तर इकडे मंजू आता सत्याला वाचवण्यासाठी मध्ये पडत असते. तर ते गुंड मंजूला एकदम ढकलून देतात आणि मंजू जाऊन एका दगडावरती पडते आणि तिच्या हाताला लागतं. तर हे सत्या एकदम जोरात पळत जातो आणि मंजूला तो एकदम हात देतो आणि तिला विचारतो, "वाघमारे तुम्हाला लागलं का?" तर आता या सगळ्यांचा आवाज ऐकून तिकडे मम्मी साहेब आणि घरातले सगळेजण तिथे आलेले असतात. ते लोक आता पुन्हा सत्याला मारायला सुरुवात करतात. पण सत्या पण आता त्यांच्यावर तुटून पडतो आणि सत्या पण त्या गुंडांना मारू लागतो. तेवढ्यातच ते सत्याचे सगळे मित्र पण तिथे येतात आणि बलमा पण एकदम येतो आणि ते सगळे मित्र बलमा आणि इकडे जयदीप वगैरे सगळेजण त्या गुंडांवर तुटून पडतात आणि त्या गुंडांची आता धुलाई चालू करतात. तर त्यातला एक गुंड आता एक काठी घेतो आणि सत्याच्या डोक्यावरती मारतो. तर सत्या जो थोडा लांब जाऊन पडतो. तर इकडे मंजू खूप घाबरून जाते आणि आता सत्याला सावरू लागते. तर इकडे सगळे गुंड आता सगळे लोक आलेलं बघून इकडे पळू लागतात आणि ते पळून जातात. तर इकडे सत्याच्या डोक्याला लागलेलं असतं. त्यामुळे मंजू तिच्याजवळ गेलेली असते आणि सत्याच्या डोक्याला हात लावलेले असते.
तर मंजू आता सत्याला म्हणू लागते, हे सगळं बाहेरून तिकडे मम्मी साहेब बघत असते. मंजू आता सत्याला म्हणते, सत्या अरे तुला किती लागलंय? अजून कुठे लागले का सत्या तुला? आणि तू एवढं शांत बसून काय बघत होतास? तुला पण त्यांना मारायला येत नाही का? तर आता सत्या म्हणू लागतो, अहो वाघमारे मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी कुणालाही मारहाण करणार नाही म्हणून. तर इकडे मंजू म्हणू लागते, नाही ऐकायचं असते तेव्हा ऐकत नाहीस आणि अशा वेळेला बरं ऐकत असतोस. किती लागले बघ तुला. काही तर बरं वाईट झालं असतं तर. आता मंजू ही सत्याची काळजी घेत असते. हे सगळं बाहेरून मम्मी साहेब बघत असते आणि मम्मी साहेबचा आता खूपच मोठा जळफळाट झालेला असतो. तर तेवढ्यातच आता तिथून रिक्षा जात असते. तर मंजू आता बलमाला सांगते की बलमा दादा तिथून रिक्षा आल्या, रिक्षा थांबवा. असं म्हणून आता मंजू सत्याला म्हणते, सत्या चल दवाखान्याला पहिला जाऊन या. तर आता एकदमच मम्मी साहेब पुढे येते आणि मंजूच्या हाताला धरून बाजूला ओढते आणि म्हणते, ए नेबळट, परिस्थितीचा फायदा घेऊन तू माझ्या लेकाला फसवू नकोस असं म्हणते आणि मम्मी साहेब पुढे येते आणि सत्याच्या हाताला धरते आणि बस रे सत्या रिक्षामध्ये असं म्हणून ती जबरदस्तीने सत्याला रिक्षामध्ये बसवते आणि घेऊन जाते. तर इकडे मंजू आता विचार करू लागते. तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये काय काय होईल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो सत्य आता मंजूला प्रपोज करणारच होता, पण तेवढ्यात एवढं काही घडलेलं आहे. तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा.